या गावावरून काजी आणल्या ना, त्याच काजीच्या घराची भाजी करायची आहे. मग काजी सोलायच्या, हाताला डीग लागेल म्हणून पहिलं डाळ्याला हाताला असं तेल लावून घ्यायचं. हे असे सोडून ना कोमट पाण्यात जरा 10 मिनटं अशी टाकून ठेवायची. आता 10 मिनटं झाली ना, मग हे आता असे सोलून दुसऱ्या पाण्यात टाकून ठेवायचे. हे पण कोमट आहे का? नाही, हे साधं आहे. हे साधं आहे. आता या स्वच्छ धुवून घ्यायच्या. वाटप तयार करूया. यात तुम्ही अर्धा वाटी सुकं खोबरं, अर्धा वाटी ओलं खोबरं, 2 कांदे, जराशी काळी मिरी, रवं घेतली आहे. या वाटपाचा आम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकलाय, नक्की बघा. आणि वाटताना आम्ही ना त्याच्यात टाकतो जरासं आलं, थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्सरला वाटायचं. आता याच्यात जरासं पाणी टाकायचं. झालं वाटप तयार. आता फोडणी देऊया. त्याच्यात चमचाभर तेल टाकूया. 1 चमचा राई, 1 चमचा जिरं, जरासा कढीपत्ता, तेजपत्ता, कांदा. कांदा जरा हे झाला ना, टमाटा. कांदा लालसर झाला ना, मग त्यात टमाटा टाकायचा. टमाटा जरासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. गरम झाला ना, मग त्यात आपलं वाटप टाकायचं. हे चांगलं हे भाजून घ्यायचं. जराशी हळद, घरगुती मसाला, चांगलं आता असं ढवळायचं. त्याच्यात आता काजू टाकणार. पण काजू थोडे वाटले ना, म्हणून मी त्याच्यात 1 बटाटा टाकलाय. आता हे सगळं चांगलं परत मिक्स करायचं. आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन हे पाणी टाकते. हे पाणी जरा कमी वाटलं म्हणून परत आणि थोडं पाणी घेऊन जा. हे आता जरा होईपर्यंत 15-20 मिनिटं झाकून ठेवलं. झाली भाजी. मीठ टाकायचं. झाली काजूची भाजी तयार.